अर्जुन मयुरी लव्ह स्टोरीचे 34 भाग यापूर्वीच अपलोड केलेले आहेत. ते वाचण्यासाठी कृपया आपल्या चॅनलला भेट द्यावी आणि यापुढेही ही कथा तुम्हाला ऐकावीशी वाटेल का हे कृपया आम्हाला कमेंट्स करून सांगावे. आज अर्जुनला खूप काम होतं म्हणून तो काहीही न खाता पिता निघून गेला होता. त्याने रात्रीच तिला सांगितलं होतं की मी उद्या लवकर जाईन. दुपारी तिनं त्याला फोन केला तर त्याने तो घेतलाही नाही. सॉरी, खूपच कामात दिसते आज. बायकोचा फोन घ्यायलाही वेळ नाही त्यांच्याकडे. काही खाल्लं की नाही कोणास ठाऊक. नसणारच खाल्लं. एकदा कामाला सुरुवात केली की त्याचा फडशा पाडल्याशिवाय स्वस्थ बसतील ते अर्जुनराव कसले. मग कामाच्या पुढे कोणीही दिसत नाही यांना. आता काय करू. मग तिने त्याला मेसेज करून ठेवला, अहो काही खाल्लं का. आणि ती ही कामं करत बसली. तिने पुन्हा 2 तासांनी फोन पाहिला. त्यानं अजूनही मेसेज पाहिला नव्हता आणि दुपारचे 2:30 वाजले होते. ती अस्वस्थ झाली. एकदा त्याने मी जेवलो असं तोंडानं सांगितलं की तिचा जीव भांड्यात पडणार होता. पण मग तिनेच पुन्हा फोन लावला. आताही त्यानं फोन उचलला नाही आणि तासाभराने तो थोडा रिलॅक्स झाला आणि फोन पाहिला. त्याला अपेक्षा होतीच की तिचे फोन आणि मेसेज असणार. मग त्यानंच तिला फोन केला. काय हो, इतके बिझी आहात, फोनही घेत नाही आणि मेसेजला रिप्लाय पण नाही. आपली कोणीतरी काळजी करते हे तरी लक्षात असू द्या की. ती गाल फुगवून म्हणाली. तू जेवलीस का. त्याचं पहिलं वाक्य. आता मी काय नोकरीला जाते का वेळच्या वेळी खायला आणि माझी इतकी काळजी करायला. आधी तुम्ही जेवलात का ते सांगा. नाही ग अजून, आज जेवायला सुद्धा वेळ मिळत नाही. असा कसा वेळ मिळत नाही, काढला की मिळतोच ना वेळ. हो, पण मला आज दिवसभर उपासच करायचा आहे. का बरं, काय गरज आहे उपास करायची, ती भोळ्यापणात विचारत होती. अगं आज मी घरी आल्यावरच पोटभर मनसोक्त जेवणार आहे. ते तर तुम्ही जेवाच, पण दिवसभर पोट मारण्याची काय गरज आहे म्हणते मी. आता खाल्लं तर कडकडून भूक कशी लागेल, म्हणून मी माझी भूक राखून ठेवली आहे संध्याकाळसाठी. तिचे पिरियड्स संपले होते आणि म्हणून तो तिला असा कोड्यात बोलत होता आणि त्या वेळीला ते कळतच नव्हतं. मग तोच म्हणाला, अगं तसा मी किती दिवस झाले उपाशी आहे ना, आणि तुला साडी घातली त्याचं बक्षीसही राहिलंय. आज सगळा हिशोबच पूर्ण करणार आहे मी, म्हणून मी आता जेवत नाही. संध्याकाळीच जेवेन पोटभर. ईश्य, म्हणून ती लाजायला लागली. बरं मयू सांग, तू जेवलीस का. हो, आणि तुम्ही. अगं खरंच वेळ नाही मिळाला, पण आता खातो काहीतरी थोडंसं. तशीही जेवणाची वेळ निघून गेलीच आहे. आणि ऐका ना, त्या दामले काकू आहेत ना, त्यांनी मला बोलवलं आहे. का, कशासाठी. अहो त्यांच्या सुनेची आज मंगळागौर आहे, त्यासाठी बोलावले. दामले काकू म्हणजे त्यांची शेजारी. अर्जुनची आई आणि त्यांच्यात खूप छान मैत्री होती. दोघीही समवयस्क. अर्जुन आणि त्यांचा मुलगा दोघेही एकाच वर्षी जन्मलेले. शाळेतही दोघांना एकत्रच घातलं. त्यांचा अर्जुनवर खूप जीव होता. त्याची आई वारली आणि त्यांनी अर्जुनला खूप सावरलं. एवढासा अर्जुन आणि चिमुकली प्रीती. कसं होणार या लेकरांचं. नातेवाईक आले आणि 4 दिवस राहून सांत्वन करून निघून गेले. पण पुढं काय. दामले काकूंनी अर्जुन आणि प्रीतीला सावरलं. प्रीती वयात आली, तिला पिरियड्स सुरू झाले आणि खूप घाबरली होती ती. तेव्हा त्यांनीच तिला खूप समजावून सांगितलं, अगदी आईसारखं. अर्जुन त्यांना आईच्या जागीच म्हणायचा. मयुरी जेव्हा आडमोठेपणा करायची तेव्हा त्यांनीही तिला खूप समजावून सांगितलं होतं. अर्जुनच्या संघर्षाच्या त्या साक्षीदार होत्या. तो किती चांगला आहे, लाखात एक मुलगा आहे हे त्यांनी तिला सांगितलं होतं. अर्जुनसुद्धा त्यांचं सगळं ऐकायचा. त्यांच्या मुलाच्या लग्नातही त्यानं खूप मदत केली होती. आणि आज त्यांच्या सुनेची मंगळागौर होती. आणि मयुरी म्हणाली, जाऊ ना मी. अगं विचारतेस काय मग, जा तू आणि लवकरच जा. त्यांना हवी ती मदत कर, खूप चांगल्या आहेत त्या. दुसरं कोणाकडे जायचं असतं तर अर्जुनने आडेवेडे घेतले असते, पण आज तो काही म्हणाला नाही. मयुरी म्हणाली, मदत करायला मला काही सांगायला हवं का. ते मी तुम्ही न सांगताही करणारच की. हो ग, मला माहीत आहे, पण मी आपलं सांगितलं. पण मयू, आज आई असती ना तर तिनेही तुझे असेच लाड केले असते बघ. आणि तो इमोशनल झाला आणि ती म्हणाली, आई असत्या तर त्यांनी लाड केलेच असते,
पण त्यांचा मुलगा काही कमी करतो होय माझे लाड? अगदी भरभरून करतो तो माझ्यावर प्रेम, आईच्याही वाटणीचं. मग तो म्हणाला, ए मयू, अगदी छान तयार हो हां, खूप सुंदर दिसली पाहिजे माझी बायको. आणि तुला साडी नेसता येईल ना? का येऊ साडी नेसवायला? आणि त्याने तिला साडी घातली होती तो क्षण तिला आठवला आणि तिच्या अंगावर काटाच उभा राहिला. त्याच्या बोटांचा अलवार होणारा स्पर्श आठवून ती क्षणभर शहारली आणि तो म्हणाला, सगळे दागिने घाल हां, कंजूसपणा अजिबात करू नकोस. आणि तो मधाळा आवाजात हळूच म्हणाला, आणि दागिने काढायचा तुला कंटाळा आला तर मी आहेच की, आलो की काढतो तुझे सगळे दागिने, तेही अलगद. आणि ती पुन्हा ईश्य म्हणून लाजली. पण मयू, तुला गजरा ग, गजरा तर हवाच ना. पण काय करणार आता, एखाद्या वेळी नसला तरी चालेल, असं ती म्हणाली. असं कसं चालेल? गजऱ्याशिवाय माझी मयूराणी शोभून तरी दिसेल का? मग तुम्ही येणार आहे का आता घेऊन गजरा? आलो असतो ग, पण खरंच खूप कामं आहेत आज. राहू द्या हो, इतकं काही होत नाही. गजरा नसला म्हणून काय झालं? बरं चला, ठेवतो फोन, असं तो म्हणाला. आणि संध्याकाळी लवकर याल ना? ती म्हणाली. म्हणजे काय? आज मला माझ्या लाडक्या बायकोकडून बक्षीस मिळणार आहे. लवकर घरी येणारच ना मी, पण 9 तरी वाजतील. आणि म्हणाला, ए मयू, एक किस दे ना. आता नाही वाटतं तुम्हाला कामं? हेही कामच आहे की अगं, दे ना एक. काय ग, हवं तर माझ्या बक्षिसाचं व्याज आहे असंच समज. मी नाही, जा. काय ग मयू, दिवसभर उपाशी आहे ना नवरा? त्याचं तोंड गोड नाही करणार तू? तो तिला खूपच लाडीगोडी लावत होता. नाही म्हणजे नाही. तुम्हाला मी सांगितलं ना, सब्र का फल मिठा होत आहे. बरं बाई, करतो सब्र. चल ठेवतो. आणि 1.5-2 तासाने मयुरीने तयारी केली. ती खूप छान तयार झाली होती. प्रीतीच्या घरी पूजेसाठी घातलेली काष्टा साडी आज तिने घातली होती. त्याने बजावून सांगितलं म्हणून तिने भरपूर दागिने घातले. आणि मी आल्यावर काढतो संध्याकाळी असं म्हणाला होता तो. ते आठवून मनातल्या मनात हसायला लागली. हिरव्या बांगड्या होत्याच आधी हातात, पण त्यात अजून भर घातली आणि हातभर बांगड्या घातल्या आणि चंद्रकोर लावली, लिपस्टिक लावली आणि थोडी डार्क लावली तिनं आज. खूप सुंदर, अगदी नक्षत्रासारखी दिसत होती ती. सगळं झालं की काही राहिलं अजून असं तिला वाटत होतं. काहीतरी विसरल्यासारखं वाटत होतं. पण काय, तिच्या लक्षात येईना. आता अर्जुनराव असते तर लगेच सांगितलं असतं त्यांनी, आणि ती कमीसुद्धा पूर्ण केली असती स्वारींनी लगेच. आणि तिचा हात केसांकडे गेला आणि तिच्या लक्षात आलं की गजरा राहिला आहे. आज पहिल्यांदाच असं घडणार होतं की ती गजऱ्याशिवाय तयार झाली होती. आणि अचानक बेल वाजली. काकूंनीच कोणाला तरी बोलवायला पाठवलं असेल बहुतेक, असं म्हणून तिनं दार उघडलं. त्या दारात एक पार्सल घेऊन मुलगा उभा होता. तिनं आश्चर्यानं पाहिलं. कोणाचं असेल हे? त्यानं तिचंच नाव घेतलं, पत्ताही त्यांचाच होता. आणि मग तिने ते उघडून पाहिलं आणि ती खूप आनंदित झाली, कारण स्वारींनी तिच्यासाठी गजरे पाठवले होते, तेही मोगऱ्याचे, टपोऱ्या कळीचे. पार्सल उघडलं तसं घर भरून गेलं त्या वासाने आणि तिचा आनंद गगनात मावेना. किती प्रेम करतात अर्जुनराव. म्हणे आई असती तर खूप लाड केले असते माझे. हे लाड चाललेत ते काही कमी आहेत का? पण स्वारी इतके लाड करते म्हटल्यावर त्या तर त्यांच्या आई आहेत. नक्कीच त्यांनीही यापेक्षा जास्त लाड केले असते. आणि दोघांच्या लाडाने माझं काय झालं असतं हा विचार करूनच ती हसायला लागली. आणि इतक्यात त्याचा फोन आला. काय ग, मिळाले ना गजरे? हो, पण काय गरज होती? तुला नसेल, पण मला होती ना गरज. मला तुला विना गजऱ्याची नटलेली पाहूच वाटत नाही. सवय झाली आहे ना मनाला आणि डोळ्यांनाही. तू तयार झाली असशील ना, आता पटकन गजरा घाल आणि फोटो पाठव मला. नाही, मी नाही. का ग, आज काय सारखं सारखं नाही चाललंय तुझं? माझं ऐकणार नाहीस का काहीच? वटपौर्णिमेच्या दिवशी तुम्ही कसा मी पाठवलेला फोटो सगळ्यांना दाखवून मला चिडवलत, अशी ती गाल फुगवून म्हणाली. आणि तो खूप खूप हसायला लागला. अरे बापरे, अजून लक्षात आहे का तुझ्या? मग किती हसत होत्या सगळ्याजणी मला, आणि तुम्ही सुद्धा.
पण आता नाही तसं करणार. तरी पण मी नाहीच पाठवणार. मला पाहायचं असेल तर तुम्हीच या लवकर घरी. आणि तिने घड्याळात पाहिलं. 7 वाजले होते. ही त्याची नेहमीची घरी येण्याची वेळ. पण आज खूप काम होतं म्हणाले होते ते. त्यामुळे 9 9:30 वाजतील घरी यायला. अगं खरंच विश्वास ठेव की माझ्यावर. नाही, या बाबतीत मी नाही ठेवू शकत तुमच्यावर विश्वास. तुम्ही कधी काय चावटपणा कराल काही सांगता येत नाही. आणि तेही खरंच होतं. अर्जुनला कधी काय सुचेल आणि तो कधी काय करेल याचा अंदाजच कोणी लावू शकत नव्हतं. नाहीच पाठवणार का ग फोटो? नाही. पण मला तू नटलेली पहिल्यांदा कशी दिसणार सांग बरं. आता मी ते कसं सांगू? तुम्हाला बघायचे असेल तर तुम्हीच करा काहीतरी. आणि इतक्यात दारावरची बेल वाजली. आता नक्कीच कोणीतरी बोलवायला आलं असेल. उशीर झाला मला असं म्हणून तिने दार उघडलं आणि दारात साक्षात अर्जुनराव. आणि ती खूप हसायला लागली. ती अशी सुंदर तयार झाली की सर्वात आधी तिला त्यानंच पाहावं. तिचं पहिलं कौतुक त्यानंच करावं अशी तिची इच्छा असते. आणि तिची इच्छा पूर्ण झाली होती. तो तिला पायापासून डोक्यापर्यंत प्रेमाने एकटक निहाळत होता. आणि त्याची नजर तिच्या डोळ्यात येऊन थांबली. दोघांची नजरानजर झाली आणि त्याने तिला डोळा मारला. तशी तिच्या हृदयात गोड कळ उठली आणि त्या गोड कळीचं हसू तिच्या ओठांवर आलं. तिच्या सौंदर्याने घायाळ होऊन त्याला आत यायचं भान नव्हतं आणि त्याच्या मधाळ नजरेत बुडून गेल्याने तिला आत या म्हणायचं भान नव्हतं. ते असेच काही वेळ उभे होते आणि इतक्यात त्याचा फोन वाजला. आणि तो खट्याळपणा करत म्हणाला, मॅडम, तुमचा नवरा उशिरा येणार आहे ना? आणि तो येईपर्यंत मी आत आलो तर चालेल ना? अजिबात काहीही करणार नाही मी. तो यायच्या आतच निघून जाईन मी. आणि ती हसायला लागली. तुम्ही पण ना, काहीही सुचतं तुम्हाला? आणि तो आत आला. तिनं दार बंद केलं. तुम्ही उशिरा येणार होता ना, मग कसे आलात लवकर आता? अगं काम जवळजवळ संपत आलं होतं. जे महत्त्वाचं होतं ते आधी उरकलं आणि बाकीचं उद्या केलं तरी चालेल. आणि काम जास्त महत्त्वाचं की तू, असं तो म्हणाला. आणि तू अजून गजरा नाही घातलास? तुम्ही येणार होता ना, मग मी का घालू? तुला माहीत होतं मी येणार आहे म्हणून? माहीत नव्हतं, पण तुम्ही यावं असं मनापासून वाटत होतं. आणि तुम्ही येणार होता तर तुम्हीच आणायचा ना गजरा. पाठवायची काय गरज होती? अगं माझं काही निश्चित नव्हतं आणि तुला गजरा तर हवाच ना, म्हणून पाठवला. चल ये, माळतो तुला गजरा. आणि त्यानं तिला आरशासमोर बसवली. तिच्या आंबाड्यात त्याने गजरा माळून तिच्या गोऱ्या गोऱ्या पाठीवर हळूवार किस केला. आणि ती शहारली. तिला आरशात पाहून म्हणाला, अगदी नक्षत्रासारखी दिसतेस. खूप खूप सुंदर. तुम्ही पाहिलंय का कधी नक्षत्र? तिनं त्याला चिडवण्यासाठी मुद्दाम विचारलं. हो. आणि कसं दिसतं ते? अगदी माझ्या बायकोसारखं. गोरं गोरं, तेजस्वी बोलक्या डोळ्यांचं, गोबऱ्या गालाचं, लांब रेशमी केस असलेलं, नाजूक गुलाबी ओठांचं. असं तो तिच्या खूप जवळ येत म्हणाला. आणि माझी बायको अगदी त्याच नक्षत्रासारखी दिसते. आणि ती लाजून खाली बघू लागली. स्वारींशी बोलण्यात मी जिंकेल का कधीतरी, असं मनात म्हणत ती गप्प बसली. आणि तुम्हाला भूक लागली असेल ना, मी शिरा करते छान तुपातला, असं म्हणून ती जायला निघाली. इतक्यात तिला त्यांना हात धरून जवळ ओढलं आणि मिठीत घेऊन म्हणाला, अगं राहू दे ग, तुला बघूनच माझं पोट भरलंय. हो का? मग तर बरंच झालं की. माझा रोज जेवण बनवण्याचा त्रास तरी कमी होईल ना, ती हसत म्हणाली. जेवण बनवण्याचा त्रास कमी होईल, पण दुसरा त्रास मात्र वाढेल. चालेल ना तुला? असं तो तिच्या कानात हळूच म्हणाला. आणि ती हो पण नाही आणि नाही पण नाही, काहीच बोलेना. मग त्यानं तिला आणखीन घट्ट मिठी मारली आणि तीही त्याच्या बळकट मिठीत हरवून गेली. त्याने बोटांची जादू करून तिच्या पाठीवर अलगद बोटे फिरवायला सुरुवात केली. तिच्या भोवतीची मिठी घट्ट आणखीन घट्ट केली. 4-5 दिवसांचा सक्तीचा विरह सहन करून दोघेही मिलनास उत्सुक झाले होते. दामले काकूंचा कार्यक्रम होता म्हणून, नाहीतर तिला जाऊच दिलं नसतं. तो आता खूप खूप उतावीळ होत चालला होता आणि त्याने तिचा चेहरा
त्याच्या दोन्ही हातात घेतला आणि तो तिच्या ओठांना किस करणार इतक्यात तिनं हात आडवा लावला आणि म्हणाली, अर्जुनराव, मी इतकी तयार कशासाठी झाली आहे? मला जाऊ द्या ना. नको जाऊस, तुला सोडूच वाटेना. पण आधीच मला उशीर झाला आहे आणि अजून रात्र व्हायची आहे. थोडं थांबा. आता खूप ऐकलं हां तुझं. इतकं तर मी माझं पण ऐकत नाही. हो का? मग माझं काय ऐकता? कारण मी माझ्यापेक्षाही तुझ्यावर जास्त प्रेम करतो. स्वारी शब्दांचे खेळ करण्यात एकदम माहीर, समोरच्याची पट्टी पाडून नकाराचा होकार मिळवण्यात एकदम तरबेज. अहो सोडा ना, खरंच जाऊ द्या. आणि इतक्यात बेल वाजली. त्यानं दार उघडलं. अर्जुन दादा, आईने मयुरी वहिनीला लवकर बोलावलं आहे, दामले काकूंची मुलगी म्हणाली. आणि अर्जुन तोंड बारीक करून हसत म्हणाला, हो ही काय, तयारच आहे ही. येईल हां, तू हो पुढे. नाही, आईने मला तिला घेऊनच यायला सांगितलं आहे. कुठे आहे ती? असं म्हणत ती आत आली आणि अय्या किती गोड दिसतेस वहिनी असं म्हणून तिचं कौतुक केलं. आणि दादा, आई म्हणाली आहे की तू पण तिकडे जेवायला ये, कळलं? हो म्हणत नंदी बैलासारखी त्यानं मान डोलावली. चल ग वहिनी, सगळ्याजणी आल्या आहेत. आज धम्माल करूया आपण. आज रात्रभर खूप खेळ खेळूया. आणि हे ऐकून तर अर्जुन जवळजवळ ओरडतच म्हणाला, रात्रभर? हो, रात्रभर. हे मंगळागौरीचे खेळ खेळायचेच असतात आणि जागरण करायचं असतं. अरे बापरे, मग माझ्या खेळाचं काय? मी माझा खेळ कोणासोबत खेळू? असा तो मनात म्हणाला. आणि त्याचा चेहरा पाहून मयुरीला खूप हसू आलं, कारण त्याच्या मनात काय चालू आहे हे चांगलंच ठाऊक होतं तिला. आणि तो आतल्या खोलीत गेला आणि तिला हाक मारली, कारण त्याला तिचा किस घ्यायची इच्छा होती. मयुरी बेडरूममध्ये गेली आणि काकूंची मुलगी पण तिच्या मागे मागे गेली. आणि अर्जुन पुन्हा डोक्याला हात लावून म्हणाला, कबाब में हड्डी. काय रे, झालं का तुझं? आम्ही जातो म्हणून ती मयुरीच्या हाताला धरूनच घेऊन गेली. आणि तो म्हणाला, गेली हड्डी माझा कबाब घेऊन.